ब्रेकिंग न्यूज. सोन्याच्या किमतीबाबत आत्ताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. दिवाळीमध्ये गगनाला भिडलेले सोन्याचे दर नियंत्रणात आणण्यासाठी अखेर सरकारने मोठा निर्णय घेतला आहे आणि त्याचा परिणाम म्हणून सोन्याच्या दरामध्ये विक्रमी घसरण झालेली आहे. मागील 7 दिवस सोन्याच्या मार्केटमध्ये उतरती कळा असताना 8व्या दिवशी त्याला ब्रेक लागल्याचं चित्र दिसतंय. पण हा ब्रेक नेमका कशासाठी? आज सोन्याचे भाव नेमके काय झालेले आहेत? सामान्य माणसाला सोनं विकत घ्यायला परवडेल एवढे भाव आहेत का? 5 वर्षातली सर्वात मोठी घसरण झाली असून ही खरेदीसाठी अनुकूल वेळ आहे का? आजच्या व्हिडिओमध्ये आपण आंतरराष्ट्रीय घडामोडी, सोन्याच्या घसरणीची कारणे आणि येत्या 15 ते 20 दिवसात सोन्याचा भाव कितीवर जाऊ शकतो याचं अचूक विश्लेषण पाहणार आहोत. चला, या मोठ्या घसरणीचा फायदा कसा घ्यायचा ते समजून घेऊया. सोन्याच्या किमतीत मोठी घसरण झाली. आंतरराष्ट्रीय स्तरावर होणारी घसरण आणि डॉलरच्या मजबूतीकरणामुळे भारतात सोन्याचे दर घसरले. सर्वात मोठी घसरण झालेली असून 5 वर्षातली ही सर्वात मोठी घसरण आनंदाची बातमी घेऊन आलेली आहे. मागील आठवड्यात जास्त दराने ऐतिहासिक उच्चांक गाठला. तो उच्चांक आता घसरलेला असून आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये आलेल्या सुस्तीचा हा परिणाम आहे. आता एक महत्त्वाचा मुद्दा. सध्या सोन्याच्या भावात जे बदल होत आहेत ते आजचे नाहीत. तुम्ही आत्ता सोनं खरेदी करायचं की थांबायचं हे समजून घेण्यासाठी आपल्याला इतिहासात डोकावं लागेल. 1982चा काळ असाच आलेला होता. 1982च्या काळामध्ये सोन्याचे भाव असेच वाढले होते आणि अगदी टोकाला पोहोचले होते. पण हे फक्त 2 महिने चाललं आणि परत एकदा सोन्याचे भाव सरसकट जमिनीवर येऊन आपटले. आजही तसंच होत आहे. सध्या वाढत्या तणावामुळे सोनं सेफ हँड म्हणून विकत घेतलं जातंय. पण यासोबतच काही मूठभर लोक सोन्याला वाढवतायत, म्हणजे विकत घेऊन आणि नंतर विकून प्रॉफिट कमवत आहेत. सोन्याच्या दरामध्ये होणाऱ्या घसरणीबरोबरच चांदीच्या दरातही मोठी घसरण झालेली आहे. चांदीच्या दरांमध्ये अनेक टक्क्यांनी घसरण झाली. चांदी स्वस्त झाली आहे. त्यामुळे नागरिकांसाठी आणखीन एक आनंदाची बातमी आली आहे. दिवाळीच्या काळामध्ये सर्वसामान्यांच्या हाताबाहेर गेलेले सोन्या चांदीचे दर आता स्वस्त झाले असून हजारो रुपयांची बचत नागरिकांची होणार आहे. चांदीचा दर 1,90,000 रुपयांपर्यंत टेकलेला होता. ती चांदी आज जवळपास 1,55,000 रुपयांवर आलेली आहे. म्हणजे तब्बल 35,000 रुपयांची घसरण. चांदी एवढ्या मोठ्या प्रमाणावर फक्त 3 दिवसांत उतरली. तुम्हाला काय वाटतं, या घसरणीमुळे तुमच्या कुटुंबाची किती बचत होणार आहे? सरकारने घेतलेला हा निर्णय योग्य आहे का? पुढे नक्की काय होणार? आजचे सोन्याचे भाव काय आहेत आणि पुढे किती राहणार? अतिशय महत्त्वाच्या माहितीकडे आपण वळतो आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये आलेल्या सुस्तीचा परिणाम आणि देशांतर्गत बाजारपेठांवर होणारा परिणाम यामुळे सोन्याच्या दरामध्ये मोठी घसरण झाली. मागील 2 दिवसपूर्वी सोन्याचे दर आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये 3% घसरले होते, परंतु आज सोन्याचे दर आणखी 6% घसरले. त्यामुळे 5 वर्षातली सर्वात मोठी घसरण असं देखील नोंदवण्यात आले. नरक चतुर्दशीला सोनं 1,31,000 रुपये प्रति तोळा दराने विकलं गेलं, परंतु आत्ता नागरिकांच्या खिशाला परवडणारा दर जाहीर करण्यात आला. सर्वसामान्य लोक देखील सोनं खरेदी करणार आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये झालेल्या या बदलांमुळे हजारो रुपयांची म्हणजेच 5 वर्षातली सर्वात मोठी घसरण झाली आहे. या घसरणीचा फायदा घेण्यासाठी तुम्हाला कोणतं कॅरेट 18K, 22K की 24K सोनं खरेदी करायचं आहे? सोन्याने ऐतिहासिक उच्चांक गाठला होता. दिवाळीमध्ये नागरिकांना मोठ्या प्रमाणात सोनं खरेदी करायचं होतं, परंतु दर वाढल्यामुळे सर्वसामान्यांची कोंडी झाली. परंतु जे मोठे व्यापारी आहेत त्यांनी कोट्यवधी रुपयांच्या सोन्याची खरेदी केलेली आहे. यामध्ये मुंबईचा सर्वात मोठा वाटा होता. मोठमोठ्या व्यापाऱ्यांनी सोनं खरेदी केलं होतं, परंतु सर्वसामान्यांना सोनं खरेदी करणं अवघड झालं होतं. आता हे दर घसरले असून सर्वसामान्यांना देखील सोनं खरेदी करणं सोपं होणार आहे. नरक चतुर्दशीला वाढलेला सोन्याचा दर 1,31,000 रुपये तोळा होता, परंतु आता नागरिकांच्या खिशाला परवडणारा दर जाहीर करण्यात आला. येणाऱ्या काळात सोन्याचा नेमका काय भाव असणार आहे? सोने आणि चांदीच्या भावामध्ये आज चांगलीच मोठी तफावत निर्माण झाली आहे. ज्या लोकांनी 1,90,000 रुपयांवर आत्ता चांदी विकत घेतली असेल त्यांना आज 1,55,000 रुपयांचा भाव आहे. मागच्या महिन्यातच चांदी 98,000 रुपये किलो होती. म्हणजे या मार्केटमध्ये काही लोक मोठ्या अमाऊंटवर विकत घेऊन स्वतः फसवणूक करून तर नाही घेतली ना. सोन्याच्या भावामध्ये 7 दिवसानंतर कशा पद्धतीने ब्रेक लागला हे समजून घेणं महत्त्वाचे आहे. दोन्ही प्रकारच्या गोष्टीमुळे सोन्याचे रेट वाढत आहेत. एक तर बेलगाम सोनं वाढत आहे आणि यासोबतच मात्र काही लोक मुद्दामून सोन्याला सेफ हँड म्हणून वापरून प्रॉफिट बुक करायचा प्रयत्न करत आहेत. तुम्ही आता सोनं विकत घ्यायचं का की आणखी 15 ते 20 दिवस थांबायचं?
दिवाळीनंतर सोन्याचे दर हळूहळू कमी व्हायला सुरुवात झाली. दिवाळीनंतर 4 दिवसातच शनिवारी सोनं हे 1,23,000 रुपये तोळा झालं, तर चांदी 1,53,000 किलोपर्यंत घसरली. गेल्या काही दिवसांमध्ये उच्चांक गाठलेले हे सोन्याचे दर आता 4 ते 5 दिवसांत हजारो रुपयांनी घसरायला सुरुवात झाली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये देखील 1,28,000 रुपये तर चांदी 1,55,000 रुपये किलोचा दर आहे. जळगावच्या सराफा बाजारामध्ये देखील सोने चांदीच्या दरांमध्ये मोठा चढ उतार दिसून आला. त्याचबरोबर मुंबई आणि पुण्यामध्ये देखील सोन्याच्या दरामध्ये मोठी घसरण झाली आहे. सोन्याच्या संदर्भात सरकारने आणखी काय मोठा निर्णय घ्यावा ज्यामुळे सामान्य ग्राहकांना फायदा होईल? सोन्या चांदीच्या दरात मोठी उलथापालथ चालू झाली आहे आणि अखेर सोने चांदीचे दर हजारो रुपयांनी स्वस्त झाले आहेत. नागरिकांची बचत मोठ्या प्रमाणात होणार आहे. पण आजचे ताजे दर नेमके काय आहेत, जेणेकरून तुम्हाला खरेदीचा निर्णय घेता येईल ते पाहूया. बघा, आपण 18 कॅरेट सोन्यापासून सुरुवात करूया. महाराष्ट्राच्या मार्केटमध्ये 18 कॅरेट 1 ग्राम मोजणी सोनं आज सुमारे 9,422 रुपयांना भेटतंय, तर 10 ग्राम सोनं सुमारे 94,220 रुपयांना भेटतंय. हे झाले 18 कॅरेट शुद्ध सोन्याचे ताजे भाव. आता या दरांनंतर पुन्हा प्रश्न येतो, तुम्ही आता सोनं विकत घ्यायचं का की आणखी 15 ते 20 दिवस थांबायचं? आता आपण 22 कॅरेट शुद्ध सोन्याबद्दल जाणून घेऊया. दागिने बनवण्यासाठी हे कॅरेट सर्वात जास्त वापरले जाते. 22 कॅरेट शुद्ध सोन्यामध्ये आज 1 ग्राम वजनाचा भाव सुमारे 11,515 रुपये आहे, तर 10 ग्रामचा भाव सुमारे 1,15,115 रुपये आहे. सरळ सांगायचे म्हणजे जवळपास आज 5 ते 6,000 रुपयांनी उच्चांकापेक्षा सोनं स्वस्त झालेलं आहे. दिवाळीनंतर सोन्याचे दर हे हळूहळू कमी व्हायला सुरुवात झाली. धनत्रयोदशीला दर वाढल्यामुळे सोने खरेदी करण्याची कोंडी झाली, परंतु दिवाळीनंतर हळूहळू घसरण व्हायला सुरुवात झाली. अखेर सोन्याचे दर हजारो रुपयांनी घसरले असून मोठी बचत नागरिकांची आता होणार आहे. तुम्हाला काय वाटतं, या घसरणीमुळे तुमच्या कुटुंबाची किती बचत होणार आहे? सरकारने घेतलेला हा निर्णय योग्य आहे का? पुढे नक्की काय होणार? आजचे सोन्याचे भाव काय आहेत आणि पुढे किती राहणार? अतिशय महत्त्वाच्या माहितीकडे आपण वळतो आहे. आता सर्वात शुद्ध म्हणजे 24 कॅरेट सोन्याच्या दराकडे वळूया. आज 1 ग्राम वजनी 24 कॅरेट सोनं सुमारे 12,562 रुपयांना आहे, तर 10 ग्रॅम सोनं 1,25,630 रुपयांना उपलब्ध आहे. उच्चांकापेक्षा 6-7 हजार सोनं स्वस्त पाहायला भेटत आहे. मुंबई, नाशिक, पुणे, जळगाव इत्यादी ठिकाणच्या सोन्याच्या दुकानांमध्ये नागरिकांची मोठी गर्दी चालू आहे. दर स्वस्त झाल्यामुळे नागरिकांची ओढ ही सोन्याच्या दुकानाकडे लागली आहे. सराफ बाजारामध्ये गर्दी होताना दिसून येत आहे. सोन्याच्या संदर्भात सरकारने आणखी काय मोठा निर्णय घ्यावा ज्यामुळे सामान्य ग्राहकांना फायदा होईल? सोन्याचे दर हे कधीही वाढू शकतात. आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये जसे बदल होतील तसे सोन्याच्या दरामध्ये उलथापालथ होत असते. यामागचं मुख्य कारण आहे पुरवठा आणि मागणी. जेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याची मागणी वाढते आणि पुरवठा कमी होतो तेव्हा दर वाढतात. याउलट डॉलरचे मजबूतीकरण किंवा इतर सुरक्षित चलनांमध्ये गुंतवणूक वाढल्यास सोन्याची मागणी कमी होते आणि दर घसरतात. आज जी घसरण झाली आहे त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावरील याच बदलांमुळे दुप्पट घट झाली आहे. सोनं स्वस्त झालंय, पण हा सोन्याचा फुगा कधी फुटणार आणि दर आणखी खाली येणार का? बघा मित्रांनो, आजकाल सोन्याचे रेट वाढायला आणखी एक फॅक्टर कारणीभूत ठरतो. तो म्हणजे सोन्याचा फुगा किंवा सोन्याचा बुडबुडा. काही लोक, मुठभर मोठे व्यापारी सोन्याचे दर वाढवण्याचं काम करतात. त्यांचा अंदाज कसा असतो? समजा 20-25 हजारांनी सोनं वाढायचंय म्हणजे ते विकत घ्यायचं आणि वाढल्यानंतर मात्र विकायचं, म्हणजे त्यांचा प्रॉफिट बुक करायचा. ते करोडो किलो सोनं विकत घेतात आणि मग आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांनी तिथे भाव पोहोचल्यावर विकत घेतलं की ते प्रॉफिट बुक करून निघून जातात. 1982 मध्ये असाच एक मोठा फुगा तयार झालेला होता, जो फक्त 2 महिने टिकला. सोन्यामध्ये झालेली ही घसरण नागरिकांसाठी मोठी गुंतवणूक करण्याची संधी आहे की नाही? आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये झालेल्या मोठ्या उलथापालथामुळे सर्वसामान्यांना सोनं खरेदी करणं सोपं झालंय. महाराष्ट्रातील सरास बाजारांमध्ये नागरिकांची गर्दी होतीये. सोन्याचे दर हे सर्वसामान्यांना खरेदी करण्याइतके झाले आहेत. त्यामुळे जेव्हा सोन्याचे दर कमी झाले आहेत तेव्हा नागरिकांनी सोनं खरेदी करावे अशा सूचना तज्ज्ञांकडून दिल्या जात आहेत.
ही घसरण नागरिकांच्या चेहऱ्यावरती आनंद घेऊन आलीच आहे, परंतु यामुळे नागरिकांचा मोठा फायदा देखील होणार आहे. लक्षात ठेवा, दर कधीही वाढू शकतात. सध्याच्या भावानुसार तुम्ही नक्की किती ग्राम सोनं खरेदी करणार आहात? सोन्याप्रमाणे चांदीच्या दरातही मोठी उलथापालथ झाली. चांदी 35,000 रुपयांनी फक्त 3 दिवसात उतरली. जेव्हा वस्तूंच्या किमती एका सीमेपलीकडे जातात तेव्हा त्यावर लोकांचा विश्वास कमी होतो. मागच्या महिन्यातच चांदी 98,000 रुपये किलो होती. ती 1,90,000 गेली आणि परत 1,55,000 आली. म्हणजे काय चालू आहे हे तुम्हाला लक्ष द्यायला काही वेळ लागणार नाही. आता प्रश्न आहे, सोन्याचे भाव उतरणार आहेत तर तुम्ही थोडे दिवस थांबायचं का? कारण सोनं सध्या ट्रॅप करत करत चालतं. एकदम उतरताना सुद्धा सगळं काही तुमच्या मनासारखं उतरत नसतं. 5-7 दिवस उतरतं, त्यानंतर 1 दिवस वाढ होतं, पुन्हा उतरतं. आपला शेवटचा एम कोणता आहे? 24 कॅरेट 10 ग्रॅम सोनं 1,01,000 ते 99,000 या रेंजमध्ये यावं. म्हणजे अजूनही 20-25,000 रुपयांनी स्वस्त होण्याची शक्यता आहे. हे सोन्याचा फुगाच आहे जो लवकरात लवकर फुटणार आणि सर्वसामान्य माणसाला परत एकदा योग्य दरात सोनं मिळणार. अंतिम सल्ला, सध्याची आंतरराष्ट्रीय परिस्थिती पाहता देशांतर्गत दर घसरले आहेत. पण जर तुम्हाला मोठी बचत करायची असेल आणि बॉटम प्राईस पकडायची असेल तर थोडे दिवस थांबा. मार्केट स्थिर होऊ द्या. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही महत्त्वाची माहिती इतरांनाही शेअर करा. भेटूया पुढच्या ब्रेकिंग न्यूज अपडेटमध्ये.